कसा आहे माल? गिराक खुश, कसा आहे माल? कोल्हापुरात पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे. नदीपात्र भरलेले आहेत आणि यातून नदीपात्रातील खेकडे आता विक्रीसाठी या ठिकाणी म्हणजे कोल्हापूरच्या पंचगंगा नदी पुलावर आलेले आपल्याला इथं पाहायला मिळते. कोल्हापूरकर नेहमी हे मटणाबरोबरच खेकड्यांचे देखील प्रेमी असणारा आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं तुम्ही बघू शकताय किती खेकडे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली आणि एवढे मोठे मोठे खेकडे या ठिकाणी शिवाजी पूल परिसरामध्ये विक्रीसाठी आले आहेत. माझ्यासोबत खेकडे विक्रेते आहेत, त्यांच्याशी थोडं बोलूया. काय सांगशील, पावसाला सुरुवात झाली आहे, पंचगंगेचं पाणी वरती आले आणि तुम्ही खेकडे विक्रीसाठी घेऊन आले, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? पाऊस सुरुवात झाल्या तर पाण्याचं वाढ चालू आहे, त्यामुळे खेकडे घ्यायला सुरुवात झाल्यात. आणि पावसात सुरुवात झालं की खेकड्याला चव आहे खाण्यासाठी, आणि खाण्यासाठी चवीला शरीरासाठी चांगला आहे खेकडा. एवढे मोठे मोठे खेकडे तुम्ही कुठून पकडून आणल्यात? एक टोपले असतात, त्यात एक मासे टाकायचे, त्यात माशाच्या वासमुळे खेकडे येतात. आत गेली की मग बाहेर येत नाहीत. ते डालगी असतात 100-150, त्यात माल येते 200-250 किलो माल येतोय. हा सीझन नेमका कधीपासून चालू होतो तुमचा? पावसात सुरुवात झाली की हा सीझन चालू होते, एक महिनाभर असते. खेकडा पावसाळ्यावर माणसाला खेकड्याची आवड असते, कारण की वर्षभरात कोण खात नाही. पावसाळ्यात कसं ताजे ताजे खेकडे मिळतात आणि खेकड्यामुळं त्या रक्ताचं आपण जो पितोय त्यानं सर्दी देण होत नाही, आजारपणा होत नाही. त्यामुळं खेकड्याची आवड ही प्रत्येकांना आहे. तर आपण काय चवीसाठी फेमस आहे, मटणाबरोबर असू दे किंवा मासे असू दे, आता खेकडे खेकडे कसं आहे, चविष्ट आहेच. ते चवीला पण चांगलं आहे, त्याच्या नांगात त्याच्यात कॅल्शियम जास्त असते, त्यामुळे माणसं खाते. ताकदला पण चांगला आहे शरीराला. तर नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथं जी लोक आहे, लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे खेकडे खरेदीसाठी आणि किती खेकडे मोडताना आपल्याला इथे लोक पाहायला मिळत आहेत. आता मी सहज फिरायला आलेलो, बघितलं तर मला ते पसंत पडले. खेकडे भरपूर मोठे आहेत, त्यामुळे मी पण घेतली. पसंत पडले? होय. का पसंत पडले? कारण भरपूर मोठे आहेत. मोठे आहेत. काढले की सगळे सापडते, यातली घाण काढायला लागतात. काय करायला लागतंय? आता ही काढले की नाही, हा हे सगळी घाण निघते. ह्यातली ही घाण हा हे टाकून द्या. हे मेंदू खातात एक जण. आणि ह्यातले मेंदा आहे ते हा. घाण लागते. एक जण खातात, एक जण खायत नाही. बर. आणि ह्यातली ही घाण काढायची हा आणि खायचं. आता घेताना कसं घेतात, हे काय नेमकं बघून घ्यायचं? हे बघा, घेताना हे काळ पाहिजे तुम्हाला. हा हे स्वच्छ असते. हा हा आता आत बघायचं, हा असलं तर चांगलं असते. हा. ते घाण असले तर बाजात असलं तर वास येते. ओके. हा मग कस्टमर घेताना ते घेते का? हो घेते. हा असं हे बघून घेतात ना. हा. ह्याला लय चव आहे. हा. होय, पांढऱ्या इकडे चव नसते. चव नसते का? होय. बर. मला सांगा, आता यात नर मादी वगैरे असं काय असते का? असते की हे बघा, हा कसं असते? हे नर हा मादी कसं करतात. ओळखलं तू? हे पाठवलं हा मादी, हे बारक असलं नर, हा हे मोठं आहे त्याचा. हा म्हणून नर मादी वेगळं असते. मग खरेदी करताना काय बघून घेतात? खरं बस हे रेड वाजते, हा. मोठं बारकं असं असते ते. हा नक्कीच तुम्ही पाहू शकताय कोल्हापूरकरांच्या चवीची ही न्यारी गोष्ट या ठिकाणी आपल्याला अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाहायला मिळत आहे. नवप्रवाह मराठीसाठी मी रविराज, कोल्हापूर.